रामकृष्ण हरी. आईचा लटका राग नामदेव महाराजांना व्यवहार ज्ञान शिकवतो आणि त्याच व्यवहार ज्ञानाचं शब्दसुमनांची गुंफण संत नामदेव महाराजांनी या ठिकाणी केलेली आहे. त्यांच्या आत्मचरित्रपर अभंगातील पुढील अभंग आपण 10वा या ठिकाणी पाहत आहोत. सर्वांना विनंती आहे, चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. अभंगाची रचना करताना आमच्या नामदेव महाराजांच्या मातोश्री गोनाई म्हणतायत की बाबा, आपला जो पारंपरिक व्यवसाय आहे, आपण जो परंपरेने उदीम करत आलेलो आहोत, जो आपला उदरनिर्वाहाचं साधन आहे, ते तू केलं पाहिजे. त्याच्यासाठी शब्दसुमनांची गुंफण नामदेवराय करतात आणि म्हणतात, कापड घेऊन जाय बाजारासी, गोनाई नामयासी शिकवितसे. अरे बाबा, हितगुज करताना रागे भरून का होईना, पण ती आपल्या गोनाई मात्या आपल्या नामदेव महाराजांना अर्थात बाळाला सांगते की बाबा, कापड घेऊन तो बाजारात जा, व्यवसाय कर. आपल्याला उदीम व्यवसाय दुसरा नाहीये, आपलं उदरनिर्वाहाचं साधनच ते आहे आणि त्याच्यासाठी तू गेला पाहिजे, त्याच्यासाठी आपला व्यवसाय केला पाहिजे. पहा, आपले इतरांचे मुलं, इतरांचे आई वडील त्यांच्या मुलांना ते कशा पद्धतीने आपला उदीम व्यवसाय करायला लावतात. लोकाचे पुत्र हे संसार करीती, है की नाही? लोकांचे पुत्र संसार करीती आणि आमूची फजिती केली नामे. अरे बाबा, संसार करतात, आम्हाला किती दिवस कष्ट करायला होतो, आता आम्ही थकलो बाबा. आपले वडील, तुझे बाबा पण थकले, मी पण थकले, आता तू उदीम व्यवसाय केला पाहिजे. लोकांचे पुत्र संसार करीती, आमची फजिती का केली नाम्या, तू का केली आमची फजिती? फजिती करू नको, तू आता पुढील व्यवसाय उदीम समज, घराची जबाबदारी तो स्वीकार. आणि म्हणून तू काय कर, तर कापड घेऊन बाजारात जा. अरे तू ते करत नाही, मग काय करतो? सारखा त्या विठोबाच्या, त्या पांडुरंगाच्या, त्या विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन त्याच्या नादी लागला. नामा विठोबाचा संग नव्हे बरा, नामा त्या विठोबाचा संग बरा नाही, मैंद हा खरा गळा फाडू. अरे तो मैंद आहे, फसवणारा आहे, नादेला लावणार आहे, भिकेला लावणार आहे, त्याचा संग बरा नव्हे. तू जा, पण आपला उदीम व्यवसाय सांभाळ बाबा, तू असा त्याच्या संघाला लागू नको. त्यांनी अनेकांचे संसाराची वाट लावली, सगळ्यांना भेकेला लावलं. पहा, मी याच्यासाठी तुला सांगते, याच्या संगतीने संसार जाळावा आणि भोपळा हा द्यावा भीक मागू. याच्या संगतीने अनेकांनी आपला संसार जळून टाकला, किंवा त्यांचा संसार याच्या संगतीने जळाला आणि त्यांच्या हातामध्ये कटोराला भीक मागण्यासाठी काय आले, तर त्यांच्याकडे भोपळा म्हणजे कटोराला भीक मागण्यासाठी एक भिक्षापात्र आलं. त्याच्यासाठी तू याचा संग करू नको. काय कर, तर कापड घेऊन थोडक्यात आपला उदरनिर्वाह कर. नको संग धरू नाम्या ऐक गोष्टी. आणि शेवटी ती रागे भरलेली आई आता विनंती करू लागली की नको संग धरू नाम्या ऐक गोष्टी, गोनाई हनवटी धरुणी सांगे. हनवटी धरली, विनंती करू लागली, बाळा असं करू नको, याच्या नादी लागू नको, तू आपला उदीम व्यवसाय कर, तुला विनंती करते. या अभंगातून आपल्याला शिकवण येते. काय शिकवण आहे, तर आपल्याला संत गोनाईने अर्थात नामदेव महाराजांनी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आपल्याला आपला व्यवसाय, आपला उदीम, आपलं उदरनिर्वाहाचं साधन इमानीद्वारे प्रामाणिकपणे करायला सांगितलं, अर्थात कर्मसिद्धांत म्हणला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आईचं आपल्यावर असलेलं प्रेम आणि तिला आपल्या आयुष्याची असलेली काळजी, या दोन्हींचा संगम या अभंगातून आपल्याला पाहायला मिळतो. खरंच धन्य ते नामदेव, धन्य ती गोनाई माता. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.